तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, जो काही आपला केंद्र शासनाचा प्रलंबित मोबदला आहे किंवा जो 9 महिन्यापासून आपल्याला केंद्र शासनाकडून जे काही मानधन वगैरे असेल किंवा कामावर आधारित मोबदला असेल तर तो मिळालेला नव्हता. तर त्याबाबतचा एक महत्त्वाचा शासन निधीचा जो काही GR किंवा विषय असेल तर त्याबाबतचा हे पत्र वगैरे आलेलं आहे. तर हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून दाखवते की नेमकं काय आहे. तर हे साधारणतः दिनांक 8 जुलै 2025चं शासनाचं प्रलंबित शासन निधीबाबतचं हे पत्र आहे. तर बघा, प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सर्व. तर बघा, विषय काय आहे. आशा व गट प्रवर्तकांना केंद्र शासनाचे प्रलंबित मानधन अदा करण्याबाबत. तर हा जो GR आहे तो 7 जुलैचा आहे. तर संदर्भ बघा, माननीय आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक आ यांच्या दिनांक 7 जुलै 2025 रोजीच्या मान्य टिप्पणीनुसार उपरोक्त विषयान्वये राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची कामावर आधारित मोबदला या तत्वावर नियुक्ती करण्यात येते. आशा स्वयंसेविका 58 बाबींवर कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत असतो, तर गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटीनुसार मोबदला अदा करण्यात येतो. केंद्र शासनाकडील निधी उपलब्ध न झाल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी जानेवारी 2025 पासून कामावर आधारित मोबदला अदा करणे शक्य नसल्याने प्रलंबित होता. तर जिल्हा व मनपानिहाय प्रलंबित निधीची मागणी आपल्या स्तरावरून सादर करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे दिनांक 7 जुलै 2025 रोजी आपल्या स्तरावर मे 2025 पर्यंतचे प्रलंबित मानधन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर मे 2025 पर्यंतचं प्रलंबित जे काही केंद्र शासनाचा निधी आहे तर तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर जिल्हा स्तरावरून उपलब्ध लिमिट स्तरावरून व तालुका स्तरावरून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक व मनपा स्तरावरून आशा स्वयंसेविका केंद्र शासनाकडील कामावर आधारित मोबदला त्वरित उपलब्ध होईल, यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सदर लिमिट हे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले असून या व्यतिरिक्त इतर बाबींवर खर्च करणे अपेक्षित नाही. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मानधन अदा करण्याकरिता केलेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल आशा कक्षाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुगल शीटमध्ये अद्ययावत करण्यात यावा. सहपत्र जिल्हा महानगरपालिका निहाय केंद्र शासन निधी वितरित यादी. तर अशा प्रकारचं हे पत्र जे आहे तर ते आलेलं आहे. तर यातून मला एवढं सांगायचं आहे की जो आशा आणि गटप्रवर्तकांना केंद्र शासनाचा प्रलंबित निधी किंवा मानधन आहे तर ते लवकरात लवकर म्हणजे साधारणतः 2-3 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटवरती जमा होईल. कारण हे केंद्र शासनाचं जे काही पत्र आहे तर ते आलेलं आहे व विषय देखील तुम्ही पाहू शकता. आणि हे 8 जुलै 2025चं पत्र आहे. अशाच प्रकारचे आशा स्वयंसेविका अपडेट किंवा आशा स्वयंसेविकेच्या मानधनाचे प्रश्न वगैरे असतील तर त्याबाबतचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद ताई. आणि तिथून आता हे दिसाना ना, केल्याला दिसाना. कुठे जाऊ? PC मध्ये जाऊ का? हाय का? मग त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते, मग मी ना मी प्रिंट काढून लगेच झालं असतं ना माझं, तुम्ही नीट बी सांगत नाही. हा, नीट बरोबर. काय करू त्याला, तेव्हा सांगायचं तेव्हा मला.